ರಾಯಣ್ಣ ಗೋ ಗ್ರೀನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ರಾಯಬಾಗ್ ಇವರಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ ಅಭಿನಂದನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ರಾಯಬಾಗ್ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಮಹಾವೀರ ಭವನದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕವಲಗುಡ್ಡ ಆಶ್ರಮದ ಶ್ರೀ ಅಮರೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರು, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಸಂತರು, ಇಂಚಗೇರಿ ಸಂಪ್ರದಾಯ, ಶಶಿಕಾಂತ ಗುರೂಜಿ, ರಾಯಬಾಗ ಶಾಸಕ ದುರ್ಯೋಧನ ಐಹೊಳೆ, ಕುಡ್ಚಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಪಿ ರಾಜಾವ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಸಂಸ್ಥಾಪಕರು, ರಾಯಣ್ಣ ಗೋ ಗ್ರೀನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಸದಾಶಿವ ದೇಸಿಂಗೆ ಸಸಿಗೆ ನೀರುಣಿಸುವ ಮುಖೇನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಬೀರದೇವ ಡೋಣೆ IPS ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇವರಿಗೆ ರಾಯಣ್ಣ ಗೋ ಗ್ರೀನ್ ಫೌಂಡೇಶನ್ ರಾಯಬಾಗ ಇವರಿಂದ ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಉಮ್ಯಾಲೆ ಹಾಕಿ ರಾಯಣ್ಣ ಮೂರ್ತಿ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಸತ್ಕರಿಸಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಹೇಶ್ ಬೆಲ್ಲಾದ್, ಮಹೇಂದ್ರ ಒಡಕಿಯಾರ್, ಮಹಾದೇವ್ ಸನಮುರೆ, ಶಂಕರಾನಂದ ಬನಶಂಕರಿ ಇನ್ನು ಹಲವಾರು ಗಣ್ಯರು, ಸದಾಶಿವ ದೇಸಿಂಗಿ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಾಜರಿದ್ದರು. ಶಶಿಧರ್ ಕೋಕಟ್ನವರ್, RJ32 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ. ಇಂಥ ಮಾವಂದಿರ ಸಂಖ್ಯೆ ಸಾವಿರ ಬೆಳೆಯಲಿ ಅಂತ ಹಾರೈಸುತ್ತಾ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ ಹಾಗೂ ಸ್ವೀಕರಿಸಿದ 3 ಜನರಿಗೆ ಈ ವೇದಿಕೆಯ ಹಾಗೂ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಸರ್ ಬೀರದೇವ್ ಡೋಣಿ ಅವರು ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ. ಒಂದು 15-20 ನಿಮಿಷ ಇರ್ತಾರೆ ಸರ್. ಯಾರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋರು ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ? सगळ्यात महत्त्वाचं तर हा माझा पहिला कार्यक्रम असा राजकीय स्वरूपाचा कार्यक्रम होता जो की मी अटेंड केला होता. आणि तो अटेंड करण्यामागचा हेतू म्हणजे त्यामागचं कारण होतं की आमच्या दाजींनी थोडंसं सांगितलं होतं की अटेंड करायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या आग्रहाखाती हा कार्यक्रम अटेंड केला होता. आणि मी महाराष्ट्रात आतापर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम अटेंड केला नाही आहे. त्यामुळे ते थोडंसं समाजामध्ये जरासा वेगळा संदेश जायला नको, त्यामुळे मी मागच्या वर्षभरापासून तो टाळत होतो. पण कितीही टाळलं तरी टाळता येत नाही, ते कधी ना कधी तरी करावंच लागतं. त्यानिमित्त आज कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. तुम्हाला सपोर्ट कोण केलं? सगळ्यात महत्त्वाचं तर माझा मोठा भाऊ जो की आर्मीमध्ये आहे सध्या, त्यानंतर माझे दाजी, त्यानंतर माझा मित्र अक्षय सोळणकर वगैरे आणि माझे रूममेट वगैरे सगळे चांगले मित्र भेटले. ते सर्वांनी मला मदत केली. एज्युकेशन कुठे झालं तुमचं? 10वी शिक्षण माझं गावातच झालं, मराठी माध्यमातून. त्यानंतर 11-12 मुरगुडमध्ये झालं. आणि माझं BTech इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामधून झालं. आता तुम्ही कर्नाटकाचा आहे, महाराष्ट्र आहे? मी दोन्हीकडचं आहे. मी जन्म कर्नाटकातला आहे आणि वाढलेलं महाराष्ट्रामध्ये, तर मी दोन्हीकडचे रक्त आहे माझ्याकडे. त्यामुळे मी दोन्ही कर्नाटकचा पण आहे आणि महाराष्ट्राचा. आता शिकलेल्या पोरांना तुम्ही काय सांगता? सगळ्यात महत्त्वाचं तर काय की तुमच्या आईवडिलांना तुमचा अभिमान वाटेल असं काहीतरी तुम्हाला करायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर असं असलं पाहिजे की बाबा माझा मुलगा असं काहीतरी करतोय. म्हणजे एखाद्याचा मुलगा म्हणून घेण्यापेक्षा तुमच्या वडिलांनी म्हणायला पाहिजे की एखाद्याचे वडील चाललेत बघा किंवा एखाद्याची आई चालली आहे बघा, असं तुम्ही म्हणून घ्यायला पाहिजे. समाजाकडून एवढं मोठं तुम्ही कार्य करायला पाहिजे. नाही, आता विद्यार्थ्यांना लई मोबाईल आणि सोशल मीडिया ही डबल एजेड सॉर्ड आहे. ते एक 2धारी तलवार आहे जी तुम्हाला वाचवेल पण आणि बिघडवेल पण त्याचा म्हणजे काय की काळजीपूर्वक वापर करायला पाहिजे. त्याचा अभ्यासासाठी पण उपयोग होतो. पण काय की ऊस गोड टाकला म्हणून मुलासकट खायचा नाही, त्यामुळे त्याचा लिमिटमध्ये वापर करायला पाहिजे. सो बस मुलांनी त्यांचा अभ्यास आणि त्यांचं करिअर फोकसवर ठेवून बाकी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे.